एक उपक्रमशील शिक्षक तोच असतो जो विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाशिवाय प्रत्यक्ष कृतीतून, अनुभवातून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचवत असतो. जर तुम्ही सुद्धा विज्ञान व भूगोलाचे शिक्षक असाल तर ॲग्रिकल्चर व फार्मिंग या टॉपिकसाठी ही ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे. नमस्कार. इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, भूगोल, पर्यावरणशास्त्र या विषयांतर्गत शेती, वनस्पती व प्राणी, मृदा, वनस्पतींची वाढ, रासायनिक खते किंवा सेंद्रिय खते यांसारखी विविध प्रकारची माहिती त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये असते. तर विद्यार्थ्यांना आज आपण सेंद्रिय खत निर्मिती किंवा जीवामृत निर्मिती कशी करायची याबद्दल थोडक्यात माहिती इथे आज घेणार आहोत. जीवामृत बनवण्यासाठी तुमच्याकडे एक मोठा ड्रम असणे गरजेचे आहे. आमच्याकडे खिल्लार गाय आहे. तर जीवामृत बनवण्यासाठी किंवा सेंद्रिय खत बनवण्यासाठी 15 किलो देशी गाईचं शेण इथे वापरलेलं आहे. जीवामृत बनवण्यासाठी 15 ते 20 लिटर गाईचे गोमूत्र घ्यावे. याच्यामध्ये 15 ते 20 किलो गाईचे शेण मिक्स करावे. त्याचबरोबर 1 किलो गूळ, 1 किलो बेसन पीठ आणि 1 किलो उडदाच्या डाळीचे पीठ. जर उडदाच्या डाळीचे पीठ नसेल तर अन्य कोणत्याही डाळीचे पीठ याच्यामध्ये मिक्स करावे आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. जीवामृत बनवण्यासाठी 15 ते 20 किलो शेण, 15 लिटर गाईचं गोमूत्र, 1 किलो गूळ, 1 किलो बेसन पीठ, 1 किलो उडदाच्या डाळीचं पीठ आणि वड किंवा पिंपळ यांसारख्या जुन्या झाडांखालील माती आपण घेतलेली आहे आणि ती एका ड्रममध्ये मिक्स करून चांगली एकजीव करून त्या ड्रममध्ये 15 दिवस तशीच भिजत ठेवलेली आहे. 15 दिवस हे मिश्रण आपण रोज न चुकता ढवळायचं आहे. 15 दिवसानंतर या ड्रममध्ये 150 ते 200 लिटर पाणी मिक्स करावे आणि 21 दिवसानंतर आपलं हे जीवामृत आपल्या पिकांना घालण्यासाठी तयार झाले आहे. मी जे हे प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे तर हे जीवामृत आपण 150 ते 200 लिटर पाणी घालून 1 एकर शेतासाठी वापरू शकतो. जर तुमचं शेत नांगरलं असेल किंवा अजून पेरणी झाली नसेल तर पंपाच्या सहाय्याने पूर्ण 1 एकर शेतामध्ये याचा पंपाने आपण फवारा करू शकतो. जर पिके असतील तर 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर हे जीवामृत मिक्स करून पिकांच्या रोपांमध्ये आपण हे घालू शकतो. इथे मी आंबाडा, वांगी, मिरची, भेंडी, टोमॅटो यांसारखी फळझाडे लावली आहेत. जर तुमच्याकडे काही फुलझाडे असतील जसे की जास्वंद, चाफा, मोगरा, गुलाब किंवा आणखीन काही शोभेच्या फुलांच्या झाडांसाठी सुद्धा हे जीवामृत उपयोगी आहे. जीवामृतामुळे झाडांना नवीन पालवी फुटण्यास मदत होते. त्याचबरोबर झाडांची वाढ देखील चांगल्या उत्तम प्रकारे होते. आपल्या घरामध्ये लिंबू, कढीपत्ता, फणस यांसारखी जर फळझाडे असतील आणि त्यांची फळे जर गळत असतील तर किंवा त्यांची वाढ होत नसेल तर एकदा हे जीवामृत त्यांना देऊन पहा आणि मग बघा त्या झाडांमध्ये कसा फरक पडतो ते.
आता आपण जीवामृताचा झाडासाठी वापर कसा करायचा ते पाहूया. 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर हे जीवामृत मिक्स करून घ्यावे. आपण तयार केलेले जीवामृत तुमच्याकडे कोणतेही फळझाडं असतील तर त्या फळझाडांच्या मुळाशी अर्धा लिटर ओतावे. ज्या पद्धतीने वनस्पतींना सूर्यप्रकाश, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांची गरज असते, त्याच पद्धतीने मातीमधून त्यांना जर आवश्यक असणारी जीवनसत्वे गेली तर आपल्या पिकांची वाढ देखील उत्तम प्रकारे होते. आणि रासायनिक शेतीमुळे ज्या जमिनी नापीक होत चालल्या आहेत तर त्या जमिनी नापीक होण्यापासून सुद्धा बचाव होऊ शकतो. या जीवामृताचा वापर 21 दिवसाच्या आतच करावा आणि दर 3 महिन्याला नवीन जीवामृत आपल्या वनस्पतींना तयार करून द्यावे. यामुळे पिकांची वाढ चांगली होते, पिकांना आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात. दर 3 महिन्याला नवीन जीवामृत तयार करून आपल्या वनस्पतींना, शेतातील पिकांना किंवा आपल्या परसराईमध्ये जर आपण काही फळझाडे लावले असतील आणि त्यांना फळे येत नसतील तर त्यांना एकदा नक्की देऊन पाहावा. महाराष्ट्रातील बऱ्याचशा शाळा या खेड्यापाड्यामध्ये आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. आणि शेती हा व्यवसाय असल्यामुळे बऱ्याच पालकांच्याकडे गाई, म्हैशी यांसारखी जनावरे त्यांच्या गोठ्यामध्ये पाळलेलीच असतात. तर आपण अशा विद्यार्थ्यांच्याकडून जीवामृत तयार करून घेऊ शकतो. आपल्या शाळेच्या सभोवताली जर आपण काही फळझाडे लावली असतील किंवा मुलांच्याकडून काही झाडे लावून घेतली असतील तर त्यांना हे जीवामृत, रसायनविरहित जीवामृत आपण देऊन ही छोटीशी ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. या ॲक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती व रासायनिक शेती याच्यातील फरक समजेल. त्याचबरोबर सेंद्रिय जीवामृत घरच्या घरी कसं बनवायचं हे सुद्धा त्यांना समजेल. अशा प्रकारे आज आपण सेंद्रिय खत व सेंद्रिय जीवामृत कसं बनवायचं याची माहिती इथे घेतली आहे.